रायगडमध्ये सध्या मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। खोपोली वाकड महामार्गावर शी फाट्याजवळ ही वाहतुकीची कोंडी झाली आहे। कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात। शिमग्यासाठी हजारो चाकरमानी सध्या गावाकडे निघालेले आहेत आणि त्यामुळे या मार्गावर सध्या ताण आलाय। या वाहतूक कोंडीमुळे हजारो चाकरमानी वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया, ताजे तपशील काय आहेत जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, रायगड खोपोली मार्गावर अशा प्रकारे मोठा ट्रॅफिक जाम दिसतोय। कोकणाकडे चाललेले सगळे चाकरमानी आहेत होळीसाठी, मात्र वाहतूक कोंडीमध्ये त्यांना आता अडकून पडावं लागले। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? नक्कीच अनुपमा, आपण बघतोय दृश्यांमध्ये आपण बघतोय वाहतूक कोंडी इतकी झालेली की वाहनं जागच्या जागी ठप्प आहेत आणि साधारण 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या खोपोलीपर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि या वाहतूक कोंडीमध्ये कोकणात जाणारे जे चाकरमानी आहेत ते अडकून पडलेले आहेत। पोलीस या ठिकाणी तैनात आहेत, मात्र वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्या वाहतुकीवर नियंत्रण करणं पोलिसांना देखील अवघड जात आहे। आता एकेरी वाहतूक सुरू करून ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मात्र चाकरमानी मोठ्या संख्येने आज संध्याकाळी मुख्य होळीचा सण आहे, त्यामुळे चाकरमानी आता गावाकडे निघालेले आहेत आणि ते सगळे या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। सध्या उन्हाच्या झळा सुद्धा मोठ्या तीव्र आहेत आणि या उन्हाच्या झळांचा त्रास देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले जे चाकरमानी आहेत, खास करून वृद्ध, महिला आणि लहान मुलं आहेत, त्यांना बसतोय। प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर काय नेमकी रायगडमध्ये ही वाहतूक कोंडीची परिस्थिती आहे सांगत होते। सध्या चाकरमानी आपल्या गावाकडे चाललेत होळीच्या उत्सवासाठी, मात्र या अशा प्रकारे वाहतूक कोंडीमध्ये त्यांना अडकून पडावं लागलेलं आहे। 4 ते 5 किलोमीटर लांब अशा सगळ्या रांगा लागलेल्या आहेत।